सर्वांना नमस्कार. 5 मिनिटात विज्ञानात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका जरा हटके पण खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. हो, अंडकोशांच्या आकारामागे जे सायन्स आहे ना, ते आपल्या उत्क्रांतीबद्दल इतकं काही सांगतो की तुम्ही थक्क व्हाल. चला तर मग सुरू करूया. हे बघा, हे एक खूप मोठं कोड आहे नाही का. माणसाचे अंडकोश गोरिलापेक्षा तिप्पट मोठे, पण चिंपांजीच्या तुलनेत फक्त 1/5. म्हणजे हे असं का? यामागे नक्की काय कारण असेल? चला, हाच प्रश्न आपल्याला घेऊन जाणार आहे उत्क्रांतीच्या एका भन्नाट सफरीवर. तर प्रायमेट्सच्या दुनियेत हे जे काही फरक आहेत ना, ते 2 मुख्य खेळांमुळे आहेत. पहिला खेळ म्हणजे मेटिंगच्या आधीची स्पर्धा. यात काय होतं की नर जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी स्वतःची शारीरिक वैशिष्ट्ये दाखवतात, आणि दुसरा खेळ आहे मेटिंग नंतरची स्पर्धा, जी प्रत्यक्षात आत घडते, म्हणजे थेट स्पर्म लेव्हलवर. आता ही प्रतिष्ठेची चिन्ह म्हणजे नक्की काय? ही खूपच विचित्र असू शकतात. हे ऐकून तुम्हालाही मजा येईल. म्हणजे बघा, प्रोबोसिस माकडांमध्ये ज्याचं नाक जास्त मोठं तोच खरा हिरो, गेलाडा माकडांमध्ये ज्याची छाती जास्त लाल तो बॉस, आणि हो, काही स्टडीज तर असंही म्हणतात की माणसांमध्ये जी दाट दाढी असते ना, ते सुद्धा कदाचित असंच एक स्टेटस सिम्बॉल असू शकतं. ओके, मग खरा प्रश्न हा आहे, उत्क्रांतीने नक्की कशावर बेट लावली? बाहेरच्या दिखाव्यावर की आतल्या फॅक्टरीच्या मोठ्या प्रोडक्शनवर? आणि हाच प्रश्न आपल्याला ह्या सगळ्याच्या मुळाशी घेऊन जातोय. आणि इथेच येतो तो आहा मोमेंट. सायन्स काय म्हणतं माहितीये? ज्या प्राण्यांमध्ये ही बाहेरची प्रतिष्ठेची चिन्ह जेवढी जास्त आकर्षक आणि मोठी असतात ना, त्यांचे अंडकोश तेवढे लहान असतात. येस, तुम्ही बरोबर ऐकलंय. मोठे गाल, छोटे अंडकोश. मोठं नाक, छोटे अंडकोश. हा आहे निसर्गाचा एक मोठा ट्रेड ऑफ. आणि ऐका, हे काही हवेतलं बोलणं नाहीये. यासाठी आपल्याकडे ठोस पुरावे आहेत. हाऊलर माकडांवर केलेल्या एका स्टडीमध्ये काय दिसलं की ज्या माकडाचा आवाज सर्वात मोठा आणि बेसवाला असतो ना, त्याचे अंडकोश सर्वात लहान असतात. इतकंच काय, माणसांमध्ये सुद्धा असंच काहीसं दिसलंय. ज्या पुरुषांचा आवाज जास्त खोल आणि आकर्षक वाटतो, त्यांच्यात शुक्राणूंची संख्या तुलनेने कमी असते. बरं, पण असं होतं का? ह्यालाच म्हणतात इव्होल्युशनरी ट्रेड ऑफ. विचार करा की शरीराकडे ना एक फिक्स बजेट आहे, ऊर्जेचं. आता हे बजेट तुम्ही एकतर बाहेरच्या शो ऑफवर खर्च करू शकता, म्हणजे आकर्षक शरीर बनवण्यासाठी, किंवा मग तेच बजेट तुम्ही आतल्या प्रोडक्शनवर, म्हणजे मोठे अंडकोश आणि जास्त स्पर्म बनवण्यासाठी लावू शकता. दोन्ही ठिकाणी एकदम टॉपवर राहणं शक्य नाही. ओके, आत्तापर्यंत आपण प्राणी आणि त्यांच्या दुनियेबद्दल बोललो. पण या सगळ्याचा आपल्या माणसांसाठी काय अर्थ होतो? चला, आता फोकस आपल्यावर आणूया आणि बघूया की हे आपल्यासाठी किती रेलेव्हंट आहे. एका सर्वेक्षणात ना एक खूपच अनपेक्षित गोष्ट समोर आली. असं दिसून आलं की ज्या पुरुषांचे अंडकोश आकाराने लहान होते, ते मुलांची काळजी घेण्यात जास्त इन्व्हॉल्व्ह होते, म्हणजे डायपर बदलणं असो किंवा त्यांच्यासोबत खेळणं. या उलट ज्यांचे अंडकोश मोठे होते, त्यांचा ह्या कामांमध्ये सहभाग तुलनेने कमी होता. पण थांबा, एक खूप महत्वाची गोष्ट. हे जे काही आहे ना, हे फक्त एका सर्वेक्षणातून आणि प्राण्यांच्या अभ्यासातून काढलेलं एक अनुमान आहे. म्हणजे ही एक कोरिलेशन आहे, कॉझेशन नाही. मानवांमध्ये हे 100% सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे यालाच अंतिम सत्य मानू नका. चला, आता जरा प्रॅक्टिकल अॅनाटॉमीकडे वळूया. कधी विचार केलाय की अंडकोश शरीराच्या बाहेर का असतात? याचं कारण आहे तापमान. स्पर्म बनवण्यासाठी शरीराच्या नॉर्मल टेम्परेचरपेक्षा साधारणपणे 2.5 ते 3 डिग्री सेल्सिअस कमी तापमान लागतं, आणि हेच तापमान त्यांच्यासाठी परफेक्ट असतं. आणि हे परफेक्ट तापमान मेंटेन करण्यासाठी आपल्या शरीराकडे स्वतःची एक भन्नाट एसी सिस्टम आहे. खरंच, अंडकोशाची पातळ त्वचा उष्णता बाहेर टाकायला मदत करते. आतमध्ये रक्तवाहिन्यांची अशी रचना असते की त्या रक्ताला थंड करतात. आणि क्रेमास्ट्रिक नावाचे स्नायू तिथं थर्मोस्टॅटसारखं काम करतात. थंडी वाजली की अंडकोशांना शरीराजवळ खेचतात, आणि गरमी झाली की त्यांना खालीच सैल सोडून देतात. किती स्मार्ट आहे ना? आणि हो, काही गोष्टी नॉर्मल आहेत हे जाणून घेणं महत्वाचं आहे. दोन्ही अंडकोशांमध्ये थोडाफार फरक असणं हे अगदी सामान्य आहे. बऱ्याचदा डावा अंडकोश थोडा खाली असतो, तर उजवा थोडा मोठा असू शकतो. आणि जसजसं वय वाढतं तसतसा त्वचेचा लवचिकपणा कमी होतो आणि त्याच्यात ढिलेपणा येतो. हे सगळं अगदी नॅचरल आहे.
तर ह्या सगळ्याचा टेकअवे काय की ही फक्त कोणतीतरी विचित्र ॲनाटॉमी नाहीये. आपल्या अंडकोशांचा आकार, त्यांची रचना, ह्या सगळ्यामागे आपल्या उत्क्रांतीच्या इतिहासाची एक जबरदस्त कहाणी दडलेली आहे. एक अशी कहाणी जी आपल्याला आपल्या प्रायमेट पूर्वजांशी थेट जोडते. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जातो. इव्होल्यूशन तर अजूनही सुरूच आहे, बरोबर? मग तुम्हाला काय वाटतं, भविष्यात माणसाचे अंडकोश लहान होतील की मोठे? विचार करा आणि मला सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक बटन नक्की स्मॅश करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी माहितीसाठी सबस्क्राईब करा. तुमची मतं खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या वेळी.